नमस्कार मंडळी. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला अडचणीत आणलेलं आहे. बारामती आणि राऊरी येथे पोटनिवडणुका होणार आहेत. त्यातही बारामतीची पोटनिवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर जी जागा रिक्त झालेली आहे त्यामुळे होते. आणि ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी ही खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. रोहित पवार यांनी तशी विनंती सगळ्यांना केली होती, पण या दोन्हीही निवडणुका लढवण्याचा निर्धार काँग्रेसने केला आणि असं कळतंय की काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून त्याला हिरवा कंदील मिळालाय. जर बारामती निवडणूक काँग्रेस लढवणार असेल तर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. आणि मग रोहित पवार यांचं आव्हान, पवार गटाचं आव्हान याचं काय झालं? असं म्हणतात की काँग्रेसने बारामतीमध्ये उमेदवार देण्यासाठी काही उमेदवारांच्या मुलाखतीही घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याही पेक्षा पुढे जाऊन काँग्रेसच्या कडून असं कळतंय की मित्र पक्षांची चर्चा करून मग उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे. आता महाराष्ट्रात काँग्रेसचा मित्र पक्ष कोण? एक तर उभाटा सेना आणि दुसरं म्हणजे शरद पवार यांचा गट. आता काँग्रेस नेमकी कोणाशी चर्चा करणार आहे उमेदवारी निवडीबाबत? ती जर उबाटा सेनेसोबत चर्चा करणार असेल तर त्याच्यात उबाटा सेना सांगू शकते की निश्चितच तुम्ही लढवा. पण शरद पवार गटाचं काय? शरद पवार गटाने तर अगोदरच सांगून ठेवलंय की ही निवडणूक बिनविरोध करा. आणि जर काँग्रेसने तिथून उमेदवार दिला तर मात्र शरद पवार गटाला हे स्पष्ट करावं लागेल की आमचा त्या उमेदवाराला पाठिंबा नाहीये. आम्ही ही निवडणूक बिनविरोध करा म्हणून सांगितलं होतं, तरीही काँग्रेसने उमेदवार दिला. आणि जर शरद पवार गटाकडून हे स्पष्ट करण्यात आलं तर काँग्रेस सोबत शरद पवार गटाचं फाटणार. ते अगोदरच फाटलंय पण ते अधिक फाटणार हे निश्चित. दुसरं म्हणजे जर शरद पवार गटाकडून उमेदवाराबाबत काही स्पष्टीकरण आलं नाही तर त्या उमेदवाराला शरद पवार गटाचा पाठिंबा असणार. आणि मग अजित पवार यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक होते त्याला काँग्रेस उमेदवार देतोय आणि त्याला शरद पवार गटाचा पाठिंबा आहे. असं जर जनतेत केलं तर मात्र शरद पवार गटाचं राजकीय भवितव्य काहीसं डगमळीत होणार आहे. आणि नेमक्या याच धर्मसंकटात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सापडलाय. काँग्रेसने बरोबर त्यांच्या दुखणाऱ्या नसीवर पाय ठेवलेला आहे. असं म्हणतात की राज्यसभा निवडणूक झाली जिथे शरद पवारांना उमेदवारी देण्यात आली तर त्या उमेदवारीला काँग्रेसचा विरोध होता. काँग्रेसला तिथे शरद पवार नको होते, पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जर शरद पवारांना उमेदवारी देणार असाल तर आम्ही आमचा उमेदवार देणार नाही. आणि त्यामुळे काँग्रेसला नाईलाजाने तिकडनं आपल्या उमेदवारासाठी फार काही करावंसं वाटलं नाही. आता प्रश्न असा आहे की तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ती जागा काँग्रेसकडून अक्षरशः खेचून घेतली. आणि त्याचा कुठेतरी बदला आता काँग्रेस घेणार आहे का? कारण आम्ही उमेदवार देतो इतकं म्हटलं असतं काँग्रेसने तर चालण्यासारखं होतं. आम्ही मित्र पक्षाची चर्चा करून उमेदवार ठरवू असं जेव्हा काँग्रेस सांगते त्यावेळेस त्यांना शरद पवार गटाला अडचणीत आणायचंय एवढं निश्चित आहे. आणि तेच यातून दिसतंय. आता निवडणूक तर होणार, काँग्रेसचं हे हात दाखवून अवलक्षण आहे एवढं निश्चित. पण त्याही पेक्षा आपल्या मित्र पक्षांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेस तर ही खेळी करत नाहीये ना. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.